नमस्कार मंडळी, मी सौ अर्चना भिडे, पॅन्टोमॅथ या संस्थेची संचालिका. प्रशांत दादांनी जेव्हा पॅन्टोमॅथच्या नाट्य संस्थेसाठी फॅकल्टी म्हणून काम करण्याचा स्वीकार केला तेव्हा मला अतिशय आनंद झाला आणि 2 ते 3 महिने ही नाट्यशाळा चालली. प्रशांत दादांचं त्यातलं काम, त्यातला लाईक पेशन्स अँड परसिव्हरन्स हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. कारण त्यांनी सगळ्या शिष्यांना खूप प्रेमाने मनापासून शिकवलं. शिष्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी जरी कितीही वेळा त्याच चुका केल्या तरी पेशन्सनी त्यांनी ते परत प्रेमाने, तितक्याच प्रेमाने समजावून सांगितलं. आणि हे आतापर्यंतची त्यांची नाटकाची कारकीर्द आणि नाटकावरचं प्रेम आणि शिकवण्याची पद्धत पाहता मला निश्चित असं म्हणावंसं वाटतं की या भूमंडळाचे ठाई शिक्षकू ऐसा नाही, मराठी नाट्य राहिले काही तुम्हा कारणी. पॅन्टोमॅथ आणि टी स्कूल सादर करीत आहेत धम्माल विनोदी नाटक 4 दिवस प्रेमाचे, काही नाट्यप्रवेश. लेखक श्री रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक श्री प्रशांत दामले, निर्मिती पॅन्टोमॅथ आणि टी स्कूल, एडिटिंग सौ अर्चना भिडे. प्रिये, भगवान शंकराला गाणं घालता घालताच नांदीही म्हणून झाली. पण प्रिये, या नांदीचा भावार्थ तुझ्या ध्यानात आला का? आला, माझ्या ध्यानात आला.
पण नात गाण्याचे शब्द स्पष्ट ऐकू गेलेच नसतील तर तो प्रेक्षकांना कुठून कळणार? हा, तर भावार्थ असा की भगवान शंकरानं पार्वतीच्या प्रेमात पडता क्षणीच कामदेव मदनाला जाळून टाकल्यामुळे स्त्री पुरुषांमधलं प्रेम क्षणभंगूर होऊन गेलंय. ते बसल्यापासून 4 दिवसात कावळ्यासारखं उडून जातं. हे तुला काय वाटतं ग प्रिये? अय्या, आपल्या प्रेमाविषयी विचारताय? ते तर कधीच बोंबललाय. उगाच 4 लोकांसमोर आपला पर्सनल चॅनल नाव नको करूस. अगं, नटी सूत्रधाराचं प्रेम कायम टिकणार असतं. उगाच का ते जोडीनं नाटक करतात? होय होय. अरे तुमची स्वतःची जाहिरात करत बसणार का आमची आम्हालाही ओळख करून देणार? कशाला? चाणाक्ष प्रेक्षकांनी कधीच ओळखलाय की तुम्ही नटी सूत्रधाराची एक एक्स्ट्रा जोडी आहात. आम्ही मुख्य, तुम्ही उपमुख्य. हल्ली युतीनं राज्य करण्याचा जमाना आलाय ना. पण का? अरे आजचा कार्यक्रम तर जोड्यांविषयी आहे. नटी सूत्रधाराच्या बरोबर आमची ही एक जोडी. तर प्रिये, आजचा विषय प्रेक्षकांना समजून सांग. विषय नांदीत सांगितला तोच. प्रेम, प्यार, इश्क, लव. निर्माते म्हणाले की बहुजनांच्या करमणुकीसाठी प्रेमासारखा दुसरा विषय नाही. आता हे विधान मात्र जरा धाडसाचं आहे बरं का. कारण आजकाल आपण वर्तमानपत्रात जे वाचतो म्हणजे शाळकरी कॉलेजकरी पोरं प्रेमात पडून जे करतात ते, त्यावरून प्रेम हा विषय गुन्हेगारीचा, दहशतीचा आणि भीतीचा होत चाललाय. पण प्रेम हा विषय करमणुकीचाच आहे बरं का. म्हणजे प्रेमात पडणाऱ्यांची तर करमणूक होतेच, पण बघणाऱ्यांची सुद्धा. म्हणूनच आम्ही हा विषय निवडला, आणि तोही विशुद्ध, निर्मळ आणि भावनिक पातळीवर. शारीरिक प्रेमाला आम्ही मुद्दामच बगळ दिलेली आहे. कारण शारीरिक प्रेम हा विषय आता लहान मुलांनी केव्हाही टीव्हीवर पाहण्याचा झालाय. म्हणूनच प्रौढांसाठी आम्ही फक्त मानसिक प्रेमाविषयी सांगणार आहोत. हो ना. तरुण तरुणींचं प्रेम कसं जमतं, कसं उडतं, टिकतं का, टिकत असल्यास का आणि नसल्यास का नाही, हे सगळं सांगोपांग समजून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वयातल्या अनेक जोडप्यांची एक पाहणी केलेली आहे. अगं, तू काय कामशास्त्रावरचा शोधनिबंध वाचून दाखवतेस की दूरदर्शनचं वार्तापत्र? घाबरू नका मंडळी, अशी काही आकडेवारी आम्ही तुमच्या माथी मारणार नाही की निष्कर्षही सांगणार नाही. फक्त आम्ही पाहिलेल्या जोडप्यांची थोडी थोडी झलक तुम्हाला दाखवू. मग जो निष्कर्ष काढायचा तुमचा तुम्हीच काढा. आणि हो, त्याच्यात आपण स्वतः कुठे बसतो का तेही जरा बघा. कधी कधी दोन प्रेमिक मनातल्या मनात एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण ते बोलून दाखवायचा धीर त्यांना होत नाही. बरं, आपल्याकडे म्हणजे अजून एक भानगड. प्रेमात पडलं की लग्न हे केलंच पाहिजे. निदान अशी सर्वसामान्य प्रथा, काही सन्मान्य अपवाद वगळता. तेव्हा प्रेमाची कबुली द्यायची म्हणजे लग्नाची मागणीच घालायची. अहो, प्रेमाची कबुली एक वेळ नाही दिली तरी चालेल, पण लग्न ठरेपर्यंत काही पुढेच सरकत नाही ना. तेव्हा लग्नाचा विचारीपर्यंत आणि दुसऱ्या पक्षानं ते विना अट मान्य करीपर्यंत दोघांचीही खरंच प्रेमात पडायचं की नाही अशी तळ्यात मळ्यात मनस्थिती. मन बोलतं एक आणि तोंडातून बाहेर पडतं दुसरंच, अशी डबल ट्रबल परिस्थिती.
ए शिल्पा, संध्याकाळ किती मस्त आहे नाही? हो ना, यावेळी असं समुद्रावर येऊन बसायला खूप मज्जा येते. आज 15 दिवस झाले समुद्रावर बसायला लागलो त्याला. थोडे थोडके नाही, चांगले 15. अरे हो, तुम्हाला सांगायचं झालं, मी याचं मन आणि मी हिचं मन. आज 15 दिवस झाले समुद्रावरून बसायला लागलो त्याला. थोडे थोडके नाही, चांगले 15. पण अजूनही हिला विचारायचं धीरच होत नाही. ए, कसला विचार करतोयस? कसलाच नाही. हल्ली हा असाच गप्प बसून राहतो. पहिल्यांदा समुद्रावर येऊन बसायला लागलो तेव्हा किती बडबड 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 करायचा. पूर्वी ही समुद्रावर यायला काय घाबरायची. हिला वाटायचं एकांत बघून मी हिचा विनयभंगच करतो की काय. पण आता मात्र हिला कळलं, मी कसलाही प्रकारचा वायातपणा न करता नुसतं बसून राहणार. शी बाई, नुसता बसून राहतो त्यात काय मजा येणार. आता हिला सेफ वाटणारच. मीच्या अंगाला हात काय बोट सुद्धा लावत नाही ना म्हणून. अंगाला बोट सुद्धा लावायचं नसेल तर मी म्हणते इथे असं समुद्रावर एकांतात येऊन बसायचंच कशाला. ए बघ, तूच आता बोललेनाशी झालीस. कुठं बोलते की? ए, हम आपके है कौन काय पाहिलायस? नाही, राहिलाच पाहायचा. आता सीडी आणून बघतो. ए, आपण दोघे एकत्र बघायला जायचा का? नको, मी पाहिला गेल्या महिन्यातच. मावशी आणि तिचे मिस्टर घेऊन गेले होते मला. ऐकतोस का, मावशीच्या मिस्टरांबरोबर बघितलं सिनेमा हिने. ए, मग पुन्हा पहा की माझ्या बरोबर. अगं, मी तर असं ऐकलंय आपल्यासारख्या तरुणींनीच एकत्र पाहायला हवा हा सिनेमा. आपल्यासारख्या म्हणजे? अय्या, बोलू नकाच. हम आपके वरून सरळ लग्नावरच जाता येईल. एवढी मी लाजले तरी याला कळत नाही. सिनेमातल्या हिरो हिरोईनना कशा पटापट कळतात एकमेकांच्या भावना. पण नसेल हिच्या मनात आपल्याशी लग्न करायचं तर आता असं समुद्रावर नुसतं बसायला मिळतं तेही खतम. त्यापेक्षा लग्नाविषयी आता न विचारलेलंच बरं. विचार काय केव्हा येईल, उद्या काय, परवा का, तेरवा का, कळलं का? बद्दो यांनी विचारलंच नाही लग्नाचं तर मला तर बाई काळजीच वाटते. अरे विचार ना शुंभा, विचार. ती म्हणत होतास? नाही बुवा, हा ते जागेचं सांगणार होतो. अय्या, कुठच्या जागेचं? जोगेश्वरीला एक फ्लॅट घेतलाय. तसा लहानच आहे, 550 स्क्वेअर एरिया आहे. पण बाल्कनी आहे 2 बाय 2 ची. अय्या, बाल्कनी आहे म्हणजे फुलझाडांच्या कुंड्या बिंड्या ठेवायला मत नाही. ऐकतोस का, 2 बाय 2च्या बाल्कनी ही कुंड्या आणि बिंड्या ठेवणार आहे. बिंड. आणि लोन साठी अप्लाय पण केलंय. अगं, काय हल्ली भाव आहेत जोगेश्वरीत सुद्धा. भरकटला ग विषय. झालं, बसली पुन्हा गप्प. मला वाटलं मी जागेचा विषय काढला की ही लग्नाविषयी बोलेल. जाऊ दे, हिला काही कळतच नाही. लग्नाविषयी आता न विचारलेलंच बरं. विचारता काय केव्हा येईल, उद्या काय, परवा काय, तेरवा काय, कळलं का? बुद्धो. ए, माझ्या मावशीच्या मिस्टरांनी आत्ताच फ्लॅट घेतलाय अंधेरीला. 3 बेडरूमचा आहे. 4,40,40 लाख पडले. पण फ्लॅट कसा एकदम टॉप आहे. ऐकतोस का, 4,40,40 लाखाचा फ्लॅट घेतला हिच्या मावशीच्या ना अंधेरीला. आणि इथं 40 लाख उभे करताना तुला बुळबुळे आले. नको रे. ही आपली तुलना त्या मावशीच्या बरोबर करत असेल ना तर लग्नाविषयी आता न विचारलंच बरं. विचारता काय केव्हा येईल, उद्या काय, परवा काय, तेरवा काय, कळलं का? बुद्धो. मला वाटतं आपण आता असं भेटणं कमीच करावं. का? घरी उगाच बोंबाबोंब होते. शिवाय नेहमी थापा तरी किती मारायच्या. आणि माझ्या मावशीचे मिस्टर तर म्हणतात, पुन्हा मावशीचे मिस्टर. या मावशीच्या मिस्टरच्या धोतीत मारायला पाहिजे. ए, निघूया आपण आता. घरी जायला उशीर होईल. अगं, उशीर कसा होईल? अजून सूर्यास्त कुठे झालाय? आणि सूर्यास्त न बघता जायचं म्हणजे एकटाच बघत बस सूर्यास्त. अरे आपण समुद्रावर सूर्यास्ताच्या वेळेस येतो ते काय सूर्यास्त बघायला का? राहू दे सूर्यास्त, मी जाते. थांब ना, थांब शिल्पा, थांब. कशाला थांबायचं?
अगं तू ती गोष्ट सांगत होतीस ना त्या सिनेमाची, हम आपके है कोणची? मी काय गोष्ट बिष्ट नव्हते सांगत. अगं मग ते तुझ्या मैत्रिणीला वेड बीड लागले ते त्याची? माझ्या कुठच्या मैत्रिणीला वेट बीट नाही लागलाय. आता वेड लागायची पाळी माझ्यावर आली आहे. हवं मकरंद, आता घरी मावशी आणि तिचे मिस्टर वाट बघत असतील. एकसारखं काय ग ते मावशीचे मिस्टर? आफ्टर ऑल वो आपके है कोण? ज्या त्या बाबतीत तो माणूस टपकलेला मला बिलकुल खपणार नाही, आधीच सांगून ठेवतो. तुझ्या खपण्या न खपण्याचा संबंधच येत नाही इथे. मावशीचे मिस्टर आमच्या घरातले करते करवते आहेत आणि माझ्यासाठी एक छान स्थळ शोधून आणणार आहेत ते. काय? तुझ्यासाठी? का तुझी काही हरकत? माझी कसली हरकत, पण सांगून ठेवतो आपल्या लग्नानंतर त्या मावशीच्या ना आपल्या संसारात ढवळाढवळ केली. काय म्हणालास? ढवळाढवळ केली. ते नाही, त्याच्या आधी रिवाइंड. बुडबुड 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 बुड. तेवढे शब्द पडले बघ खाली. आपल्या लग्नानंतर त्या मावशीच्या ना आपल्या संसारात ढवळाढवळ असं म्हंटल काय मी? हो, असंच म्हणालास. चुकून आलं तोंडात. शी बाबा. हो ना, मी आपलं धरूनच चाललंय की आपलं लग्न. अरे मी तुला रीतसर लग्नाचं विचारलेलंच नाहीये नाही का? मग आता तरी विचार ना. विचारतो. शिल्पा, तू माझ्याशी लग्न करशील का? इतका वेळ माझा छळ चालवलाय, आता बरं मी सुखासुखी तयार होईन. सांग ना, करशील का लग्न? आणि जर मी नाही म्हंटल तर तू काय करशील? काय करीन? मी काय करीन? मी काय बरं करीन? बोल मकरंद, बोल, तू काय करशील? मी लगेच या समुद्रात उडी टाकून जीव देईन. मग घरी जाईन. घरी जाऊन तुझ्यावर कविता करीन आणि कविता करता करता त्याच्यावर रॉकेल होतीन आणि स्वतःला पेटवून घेईन. हा, मी नाही म्हंटल तर इतकं वेगळं वेगळं करशील तू. मग नाही, मी नाही म्हणत. म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? हो, कधीपासूनच आहे. मला निघायला हवं मकरंद आता. घरी मावशी एकटेच वाट पाहत थांबली असेल. एकटेच? आणि ते मावशीचे मिस्टर? ते तर तुला जळवायला. अरे मावशीचं तर लग्नच झालेलं नाहीये. कसं तिचं प्रेम होतं एकावर. तो विचारील म्हणून जन्मभर थांबली बापडी. शेवटी एकदाच नाहीच विचारलं त्यांनी. बरं झालं तू असं काही केलं नाहीस ते. शिल्पा 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 शिल्पा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. बोल बोल, मी तुझ्यासाठी काय करू? तुझ्या केसात मारण्यासाठी आकाशातले तारे आणू का तुझ्या पायाखाली माझ्या हृदयाचा गालीचा अंथरू? का तुझ्या गळ्यात घालण्यासाठी कल्पवृक्षांच्या फुलांचा हार गुंफू? बोल शिल्पा बोल, मी तुझ्यासाठी काय करू? सध्या तरी ती जोगेश्वरीची जागाच मिळव. शिबाई, शी बाबा, चल रे. चला. चल ग. चला. प्रेमिकांची तऱ्हाच वेगळी. प्रेमात पडल्याबरोबर माणसाची नजर बदलते. कालपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट वाटणारं जग आता मल्टी कलर दिसायला लागतं. त्या पाठोपाठ बुद्धी फिरते. सगळं जगच मुळी आपल्या त्या माणसात सामावल्याचा भास होतो. कारण भावनेचा फोकस तो बदलतो. सगळी नाती उलटी पालटी होतात. कालपर्यंत ज्याची ओळख नव्हती तो आपला कैवारी वाटायला लागतो. आणि जन्मापासून आपलं सर्वस्व असलेले आपले आई वडील आता जन्माचे वैरी ठरतात. प्रेमाचे 4 दिवस प्रीतीचे, 4 दिवस प्रेमाचे.
तुम्ही खेंकाळताय? मी किंकाळत नाहीये, मी रडतीये. असं? रडा रडा. पण का रडताय? अहो, आपली पिंकी बघा ना काय म्हणतीये. काय म्हणते? डॅडी, मी लग्न करायचं ठरवलं आहे. बर. आणि तुम्ही माझ्या मार्गात अडथळे आणू शकत नाही. मी स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी आहे. माझा निर्णय मला घेता येतो. ओके. अहो, ओके ओके काय, तिला सांगा ना काहीतरी. मला कुणीही काही सांगण्याची गरज नाहीये. ओके ओके. हे बघा डॅडी, तुम्ही माझ्याकडे असं दुर्लक्ष करणं बरोबर नाही. ठेवा बाजूला पेपर, ठेवा तो पेपर. ओ हा, बरं बरं. मी म्हंटल मी लग्न करायचं ठरवलं आहे. ऐकलं की ते? मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? मला कसला प्रॉब्लेम? लग्न तू करतेस म्हणजे प्रॉब्लेम तुलाच येणार. हे बघा डॅडी, समजूतदारपणाचं ऍक्टिंग करून मला पोरकट ठरवण्याची गरज नाहीये. ओके ओके. अहो, तुम्ही जरा हळू रडा. अरे जरा हळू रडाल का? अरे हळू रडा. डॅडी, तिच्या अंगावर ओरडू नका. आपली चर्चा शांततेनं आणि संयमाने व्हायला हवी. ओ शुअर शुअर. अरे बापाला हे शोभतं का? विचारून पहा एकदा मनाशी. कुणाशी? मनाशी. लग्न कुणाशी? इतक्या वेळानं तुम्हाला विचारायला फावलं, तेही मी आठवण केल्यानंतरच. कुणाशी? काय कुणाशी? लग्न. कुणाचं? पोरगी आईवर गेली आहे. अगं तू लग्न करायचं ठरवलं आहेस ना, ते कुणाशी? तेच तर मी केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करतेय. अगं तेच तर मी तुला केव्हापासून विचारायचा प्रयत्न करतोय. अहो, तुम्ही जरा हळू रडू शकाल का? हो बेटी, कुणाशी लग्न करायचं ठरवलंयस तू? माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी. बर. एका आदर्श प्रेमिकाशी. बर. तो स्वभावानं गोड आहे. बर. मनानं उदार आहे. रूपानं देखणा आहे. अय्या, तुम्हाला कसं कळलं? मी अंदाज केला ग. अंदाज आपला डॅडी, पण मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते. आणि तो माझ्यापेक्षा फक्त 10 वर्षांनी मोठा आहे. आणि आपल्या धर्माचा नाही. पण माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर गाढ प्रेम आहे. गाढ प्रेम आहे म्हणे. अहो, तुम्ही जरा हळू रडाल का हो? अहो, कसं काय? त्या पदराचा बोळा करा आणि तोंडात घाला. काहीतरी आग्रह असतो बुवा यांचा. करा. अहो, माझ्या नाही तुमच्या आहात ना. सूर असू दे, सूर असू दे. बेटी मला सांग, हा मुलगा काय करतो? काय नोकरी बिकरी करतो का? नोकरीच्या जोकडाला जुंपून घेणं हे त्याला तत्वताच मान्य नाही. अच्छा, म्हणजे बिझनेस करतो की काय? आहे. वाह, करणार आहे. आहे. पण कुठला अजून नक्की व्हायचंय. बर. वडील काय करतात त्याचे? वारले. अरे रे. शाळेत असतानाच. काय? वडील शाळेत असतानाच वारले? अरे मग हा कसा झाला? अरे, हा शाळेत असताना वडील वारले म्हणून तर शाळा अर्धवट सोडावी लागली. म्हणजे शिक्षणही अर्धवटच का? अरे राम. तुम्हाला माहितीये डॅडी, आजकालच्या शिक्षणानं खरं ज्ञान मिळत नाही. वयावरचा अशिक्षित अनाथ मुलाशी लग्न करते. अहो, तुम्ही जरा हळू रडाल का? तुम्ही रडा, पण जरा हळू, खालच्या आवाजात, म्हणजे आम्हाला आमचं बोलणं ऐकू येईल. हे बघ बेटी, तू चांगल्या घरातली, चांगली शिकलेली, सवरलेली मुलगी आहेस
आणि तू एका अर्धशिक्षित बेकार आणि थर्ड क्लास माणसाशी लग्न करायचं ठरवलंयस, राईट? मला माहित होतं तुम्ही असे नुसते व्यवहारी हिशेब करणार ते. आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे तुम्ही लक्षातच घेणार नाही. अगं बेटी, प्रेम हा पदार्थ परिस्थितीची ऊब मिळाली नाही तर नाचतो ग. रॉनी म्हणालाच मला. हे वाक्य नाही, तेच म्हटलं की तुझे डॅडी तुला ओल्ड फॅशन सुभाषित ऐकून तुझी दिशाभूल करतील. बरोबर होता त्याचा अंदाज आपला आपला. पण मला विचारशील तर हा मुलगा किंवा बाप्या कशाला? बाप्याच तो. हा तुझ्या लायकीचा नाहीये. म्हणजे डॅडी तुम्ही आमच्या लग्नाला चक्क विरोध करताय? ऑफकोर्स. हे बघा डॅडी, मी एक स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी आहेस आणि ते मगासपासून तू मला सांगतेस आणि मी ते शांतपणे ऐकतोय की. आणि तरी तुम्ही आमच्या लग्नाला विरोध करणार? यस. करा, पाहिजे तेवढा करा. हवं तर मला कोंडून ठेवा. मारा. अरे हिम्मत असेल तर मारा. आय से शट अप. तुम्ही माझ्यावर हात उचललात, तुमच्या 18 वर्षाच्या सज्ञान मुलीवर हात उचललात. संपलं आपलं बाप लेकीचं नातं. या क्षणाला संपलं. आता मला फक्त रॉनी आणि रॉनीच. साला तेरे बाप ने तेरे को मारा सुना मैं? हे काय आलं आणि चेहऱ्यावर खालच्या बाजूला घरटं का बांधलंय? आणि तू आहेस कोण? हाच माझा रॉनी. अहो, तो आंधळा सुद्धा आहे. अहो, त्याची दाढी बघितली का? केसानं गळा कापेल. साला मला कल्ला तुझ्या फादरनं तुझ्या अंगावर हात टाकले. एबीसीडीचा CHU आणि HIJ ते तू ऐकून घेतलास? वरडले असतील तुझ्यावर. वरडले ना. अगं बेटी, काय बोलतीयस तू? ओरडले ना, अगदी भस्कन नाही, हळूच, पण तरी ओरडले. हळूच वरडले. UVWYZ. आणि त्यानंतर हातही उगारला. नंतर HIJ कशाच्या नंतर? मी त्यांना मारा असं म्हणाले त्यानंतर. त्याला तू काय पण म्हणते? काय? तू काय पण म्हणले तरी त्यांना थोडा कंट्रोल हवा होता ना. आपला पोटच्या पोरीला मारायचं म्हणजे ऍब्सोल्युटली क्रुएल. काय म्हणता तुम्ही ते? मी सांगतो निर्जली. हो, निर्जळी उपास असतो. त्या दिवशी काही खात नाहीत आणि पितही नाहीत. निर्दयी म्हणायचंय त्याला. म्हण रे निर्दयी. नाही म्हणणार. मला तर धक्काच बसलाय. ते इतके निर्दयी असतील याची. आजवर त्यांनी खोटं चांगलं वागून मला फसवलं. आणि KLMN तुझी मम्मी? ही काय? काय गा? मला गो म्हणाला तो. मगाची बुट्टी म्हणाला होता, आता ग म्हणालाय. सुधारणा आहे. ती तर पहिल्यापासून शेवटपर्यंत रडतच होती. माझ्यासारखा जवळ मिळतो याचा आनंद होत नाही साला. मला धक्काच बसलाय साला. पिंकी, साला? तू साला म्हणालीस? अहो, त्याची दाढी बघितली का? त्याच्यात गुंतवून मारेल. आजवर त्यांनी माझ्यावर इतकी माया केली आणि आता मी माझ्या मनासारख्या माणसाशी लग्न करते तर त्याला मात्र त्यांचा विरोध. HIJK. काय बोलतीयस बेटी तू? व्हेरी गुड गर्ल. आय टेल यू दॅट्स बिकॉज दे नेव्हर लव्ड यू. PQRST. तू फक्त त्यांच्या मालकीची एक वस्तू होतीस. जस्ट UVW पोझेशन. हाऊ शॉकिंग. ते मला नुसती मालकीची वस्तू कशी समजले? मी एक स्वतंत्र विचारांची वगैरे असताना. डोंट वरी. अरे साला, दुनिया की कोई भी ताकत हमारे प्यार को रोक नहीं सकती. तलवार? अहो, त्याने तलवार काढली बघा. अहो, तलवार नाही, चाकू आहे.
त्यानेच तुमचा कोथळा बाहेर काढेल तो. अय्या रॉनी, किती वेगळे विचार आहेत तुझे. मग रॉनी, तू मला वाचवलंस. आता मी क्षणभरही डॅडींच्या गुलामगिरीत राहणार नाही. चल. ओके, लेट्स गो. आत्ताच्या आत्ता लगीन करून टाकू. चल चल. अहो, ती गेली हो, तिला थांबवा ना. चला चला, लवकर उठा. चला चला चला. चला, आधी आपण चहा घेऊ. हा, कसं सुचत हो तुम्हाला हे? आहो, तुमच्या बरोबर आयुष्य काढलंय. चला चला. कधीपासून मी या भेटीतच स्वप्न पाहत होतो. हा, अय्या खरंच. माझ्या स्वप्नातली संध्याकाळ अशी सोनेरी असते. हा, मला ना रात्रीच्या वेळी संध्याकाळची वेळ झाल्याची स्वप्न पडतात ना. तुला रात्रीच्या वेळी संध्याकाळची वेळ झाल्याची स्वप्न पडतात? हे जरा वेगळंच आहे. हो, त्या स्वप्नात असाच सोनेरी प्रकाश पडलेला असतो. दोघांच्याही स्वप्नातली संध्याकाळ सोनेरी. वा, हा तर योगायोगच म्हणायचा. आणखीन काय काय येतं तुझ्या स्वप्नात? एक पिवळ्या फुलांचं झाड येतं. बरं. त्या झाडाला एक उंच झोका बांधलेला असतो आणि मी त्या झोक्यावर बसून असे लांब 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 झोके घेते. सांभाळून सांभाळून, पडशील ना धुडुंकन. हा बाक आहे, झोके नाही. अय्या हो, खरंच. काय ग, त्या स्वप्नातल्या झोक्यावर तू एकटीच असतेस? हो, पण झोका घेताना मला जे स्वप्न पडतं ना. म्हणजे स्वप्नात पुन्हा पोट स्वप्न? हो, त्या पोट स्वप्नात एक उमदा तरुण माझ्या शेजारी येऊन बसतो. आणखीन काय करतो ग? आम्ही नाही जा, चावट कुठला. आता नुसतं विचारलं तर त्या मी काय केला चावटपणा? तो करतो. हा, तो पोट स्वप्नातला. हे पण तो कोण आहे सांग ना. त्याचा चेहरा की नाही फारच अंधुक दिसतो. बरोबर आहे, स्वप्नातलं स्वप्न म्हणजे फारच पुसट कॉपी. हे तू नाव घे ना त्याचं. माझ्या स्वप्नात तुझ्या स्वप्नातल्या सारखा झोका बिका येत नाही बर का. नुकताच एखादा हिंदी सिनेमा पाहिला असेल ना, तर त्याच्यातला फुलांनी शृंगारलेला डबल बेड येतो. काय? बहुतेक वेळाला बाकच ग. पण त्या बाकावर ना आपण दोघं असे जवळ बसलेलो असतो. आणि मी तुला म्हणतोय, कधीपासून मला तुला काहीतरी सांगायचंय बघ. अय्या, मग सांग ना. अवघड वाटतं ग. वा रे वा, आपण अगदी बालवर्गात असल्यापासून एकमेकांच्या डब्यातली पोळी मुरंबा खात आलो आणि एकमेकांना मनातलं सगळं सांगत आलो. मग आत्ताच का सांगणं अवघड वाटतं? कारण मला वाटतं की ते तुला शब्दांशिवायच कळावं. असं नाही. हा, शब्दांनी सांगण्यात पण एक मज्जा असते. हो का? ठीक आहे. जोपर्यंत हा प्रकाश सोनेरी आहे ना, तोपर्यंतच मी तुला सांगून टाकतो बघ. माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय म्हणालास? माझं तुझ्यावर प्रेम आहे. अतिशय जोरदार, मनापासनं प्राणा पलीकडे प्रेम आहे. तुझ्या स्वप्नातला तो तरुण तुला हेच सांगतो ना? अगदी हेच सांगतो. मग तुला आश्चर्य वाटतं? कारण तो तरुण तू नसतोस. नसेन कसा तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. हा, तो चेहरा पुसट दिसतो ना, म्हणून. गैरसमज नाही, माझी पक्की खात्री आहे. माझंही त्याच्यावर खूप खूप प्रचंड आणि फॅन्टास्टिक आणि अंतःकरणापासून प्रेम आहे. पण तो तू नव्हेस. म्हणजे ते
ते बालवर्गापासून खाल्लेली पोळी, मुरंबा आणि कधी कधी साबुदाण्याची खिचडी सुद्धा हे सगळं फुकट. तसा तू अगदी जवळचा मित्र आहेस रे, पण त्याची ना कथाच वेगळी. 6 महिन्यापूर्वी तो मला भेटला तेव्हा पहिल्या भेटीतच मी माझं हृदय त्याला देऊन टाकलं. आता मी इथं आलीये ना ते सुद्धा त्यानं बोलावलं म्हणूनच. काय तू आता इथं येणार आहे? हो. मी तुमची दोघांची ओळख करून देऊ का? काही गरज नाही. मला ना त्याचं तोंड देखील पाहायचं नाहीये. माझ्या बालवर्गापासूनच्या स्वप्नांचा चक्का चूर झालाय. हा सोनेरी प्रकाश मावळलाय. कधी न संपणारी रात्र सुरू झालीय. मंडळी, प्रेम या विषयावरची पाहणी प्रेमा इतकीच गुंतागुंतीची होत चालली आहे आणि त्यातून बाहेर पडणारे निष्कर्ष हे नुसतेच गुंतागुंतीचे नाहीत बरं का, तर गोंधळूनही टाकणारे आहेत. पण सर्वसाधारण निरीक्षण असं आहे की प्रेमाचा नवथरपणा ओसरला म्हणजे माणसाला जबाबदारीची जाणीव होते. घराच्या काळजा, खर्चाच्या चिंता, ऑफिसचे प्रॉब्लेम्स, नातेवाईकांच्या अडचणी अशा सगळ्या म्हणजे प्रेम जोरात चालू असताना तात्पुरत्या खुंटीला लावलेल्या गोष्टी प्रेम थोडं मागं हटताच चारी बाजूनी चाल करून येतात. मग माणूस पुराच्या पाण्यात जसे आडवे उभे हात मारतो तसं जमेल तसा संसार आणि जमेल तसं प्रेम करायला लागतो. हळूहळू त्याचे स्वतःचे असे काही आडाखे तयार होतात, काही बरोबर काही चूक. उदाहरणार्थ संभाषण, एकमेकांशी कसं बोलायचं हे पती पत्नी हळूहळू ठरवत जातात. पण लक्षात घ्या, बरेच संसार अपयशी ठरतात ते केवळ संभाषण नीट न होऊ शकल्यामुळे. आता हा प्राध्यापक बंडागळेंचा संसार पहा. यातलं पती पत्नींचं संभाषण ते ऐकणं निषिद्ध असलं तरी नीट ऐका आणि तुम्हीच काय ते ठरवा. अय्या अरुणा, आलीस आणि एकटीशी आलीस? अगं अरुण येतोय पार्टीच्या वेळेपर्यंत. मी आधी आले तुला मदत करायला. मदत लागली की सांगेन. तोवर बस, अगदी आरामात बस. हे काय, प्राध्यापक कुठे आहेत ना? शॉवर घेतायत. अहो ऐकलत का? पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली आहे आणि उगाच फेस काढत बसू नका, गुदमराल. अगं मी त्यांना एवढं सांगितलं पण त्यांना शॉवरच्या आवाजात काही ऐकूच जाणार नाही. अय्या, मग सांगतेस कशाला? अगं खूप उपयोगाचं असतं असं सांगून ठेव ना. नंतर मग मी सांगितलं होतं असं म्हणता येतं. आणि जे त्यांना कळू नये असं वाटतं ते त्यांना कळत तर नाहीच. तू पण सवय कर हा, नवऱ्याबरोबर तू शॉवर घेत असताना बोलायची. हे नवरे मंडळी अर्धवट ऐकतात, काहीतरी उत्तरं देतात आणि मग ती उत्तरं सुद्धा आपल्याच पथ्यावर पडतात. अजबच आहे भाई तुझं हे शास्त्र. आता गंमत बघा, गंमत. दाखव दाखव. अहो ऐकलं का? ऐकलं का? मी तुमच्या खिशातून 35 रुपये काढून घेतले. काय? मी तुमच्या खिशातून 500 रुपये काढून घेतले. पुरुषांचं हे असंच. त्यांना बोलणं टाळायचं असलं म्हणजे मग ते हा म्हणून सोडून देतात. आपल्याला काय सांगितल्या परी सांगितल्यासारखं झालं आणि नंतर लक्षात ठेवून विचारतील तर ते नाही. त्यांना बायकोशी बोलणं टळलं याचाच आनंद. मी पाहून ठेवलंय बरं का, बायकांना ना आतूनच उर्मी येते बोलण्याची, पण पुरुषांचं म्हणजे बाहेरून एखादी निकड तयार झाली तरच बोलणार. म्हणजे सॉक्स सापडेनासे झाले, धोब्याने शर्ट फाडून ठेवला, असलं काहीतरी निमित्त झालं तर. नाहीतर घुमं राहून जितकं चालवता येईल तितकं चालवणार. आता परत 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 परत. अहो आता काय? काल तुमची बहीण येऊन गेली. सहजच आली होती, काही काम नव्हतं, पण आठवणीने फोन करायला सांगितलंय. बरं. आणि दीपंकरनं शाळेच्या मासिकात तुमच्यावर खरा खरा लेख लिहिलाय. तुम्हाला काही तर फारसा आवडायचं नाही, पण कानावर घालून ठेवा म्हणालाय.
ऐकलत का? ऐकलं काय? हे बघ, आता याच गोष्टी जर मी बाहेर सांगितल्या असत्या तर नसते प्रश्न आणि नसती उत्तर झाली असती. किती कटकट वाचली की नाही? लाकूड झालं की काय यांचं? अहो, टॉवेल नीट गुंडाळलाय ना? का? संशय काय येतोय? नाही म्हणजे गिरगावातलाय ना तो, 30 वर्षापूर्वीचा, म्हणून विचारलं. कळलं का? आता गुंडाळल्यावर दोन्ही बाजूनी शिवणच मारून घेतो, म्हणजे राहा म्हणे कमरेवर आयुष्यभर. तरी बरं, लग्नाआधी सिंगल रूम मध्ये कशी बशी कोंबून राहायची. आलो तर मी कपडे घालून. अगं बाई, तरी बाई बरं, प्राध्यापक खूप बोलगेवळे आहेत. नाहीतर आमच्या इथं पाहायला हवंस तू. माझं संबंध दिवस स्वगत भाषण चालू असतं आणि हे नाटक पाहायला बसल्यासारखे तटस्थ असतात. हो का? प्राध्यापकांना तरी 4 विषयांची गोडी आहे हो, आणि बोलायची खूप आवड. छे ग, ते पूर्वीचं, म्हणजे आमच्या लग्नापूर्वीची गोष्ट. संध्याकाळी आम्ही नाटकाला गेलो की रात्री पुन्हा पुन्हा फोन करायचे. इश्श. आणि मग त्या नाटकाविषयी अर्धा तास चर्चा. अगं बाई, फोनवरच. थीम बरी होती पण हाताळणी चुकली आणि व्यक्तिरेखा आणखी टोकदार असायला हव्या होत्या. पहिल्या नाटकाचा पडदा चुकीच्या ठिकाणी पडला आणि 3रा अंक तो अजिबातच नको होता, आणि हे आणि ते. आणि आता बघ, आम्ही काल रात्रीच नाटकाला जाऊन आलो, पण आज दिवसभरात त्याच्याविषयी एक अक्षर सुद्धा बोललेले नाहीयेत. बायकोशी काय बोलायचं नाटकाविषयी ते असो. अहो, आहात ना? अहो, मी काय म्हणते, पार्टीला अजून थोडा वेळ आहे, तर कॉफी घेणार ना? ही घ्या. कालचं नाटक जरा बोरिंगच होतं नाही? म्हणजे थीम बरी होती पण हाताळणी चुकली. किती कडू गेली आहे कॉफी. आता तुम्हीच तर म्हणता कॉफी साखर नको घालू म्हणून. पण ही कॉफी नेहमीच्या ब्रँडची नाही, जरा सेन्स वापर. साखर आण. घ्या. कालच्या नाटकातल्या व्यक्तिरेखा कशा काय वाटल्या हो तुम्हाला? किती थंड झाली आहे कॉफी. कॉफी कशी गॅसवरून उतरल्या नरड्यात जायला पाहिजे. मग नरडच ठेवूया गॅसवर. नाही, आणते नरड. आपलं गॅस नाही, आणते कॉफी. आता खिदळायला काय झालं? अरे, मी पाहिलंच नाही तुम्हाला. काय करताय तिकडे? या की इकडे. नको, इथूनच ऐकते तुमचे काव्यशास्त्र विनोद. कसलं शास्त्र? आमच्या हिला फारसा इंटरेस्ट नाही होता कशात. ते बरोबरच आहे म्हणा, लग्नानंतर बायकांचा विश्वास बदलता. तसं नाही हा, मला खूप इंटरेस्ट आहे नाटका बिटकात. हो का? तुम्हाला काय उद्योग नाहीत का? हा, नाही, तुमच्यासारखी एखादीच. बाकी सगळ्या आमच्या वासंती सारख्या. काल नाटकाला गेला होता ना? हो, काय दम नाही हो. म्हणजे तसं नाटक बरं होतं. कसली नाटकं काढता तो आजकाल, काय दम नाही. म्हणजे तशी थीम बरी होती, पण नाटककार नवशिका त्याला ती थीम पेललीच नाही. व्यक्तिरेखा ढोबळ आणि सपाट, त्यांना कुठे टोक आलंच नाही. पहिल्या अंकाचा पडदा तर एकदम चुकीच्या जागी, आणि त्यात तो 3रा अंक. त्यापेक्षा पहिला अंक 3 वेळा केला असता तरी चालला असता. किती सुरेख समीक्षा केली तो तुम्ही. तुमच्यासारखा रसिक श्रोता मिळाल्यावर कुणाला कराविषयी नाही वाटणार. आलो तर मी एक काम आठवलं. अरुणा, एकटीच असतेस? छे ग, आतापर्यंत प्राध्यापक होते ना गप्पा मारायला. कालच्या नाटकाविषयी बोलत होते. हो, बोलतील. बायको सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईकडे कंठ मोकळा करतील. त्यांना खरेदीला नेल्यावर तर बघायला हवं, वाघ मागे लागल्यासारखी घाई असते घरी परतायची. अहो, हे कसं आहे असं विचारलं, चला. अहो, आपण घेऊया का असं विचारलं, चला.
अगं त्यांना भीती वाटत असेल की तू सगळं दुकानच खरेदी करतेस की काय. हो, आणि लग्नाआधी पाहायला हवं होतंस. मला काही नको असं म्हंटल तरी हे घे ते घे असं स्वतःच आग्रह करायचे. जाऊन दे, मी तर ना हल्ली खरेदीला जाणंच सोडलंय. अय्या तुझा ड्रेस किती मस्त आहे ग. आवडला ना? कालच घेतला मिसेस मधून. आता गंमत बघा, एरवी मिठाची गुळणी घेऊन गप्प बसतात, पण माझा नवीन ड्रेस पाहिला रे पाहिला की लगेच सुरू होईल यांची रसवंती. वासंती, अगं नाही ग, रसवंती. ए वासंती, काय? माझी टूलबॉक्स कुठे आहे? काय कुठे? टूलबॉक्स. भलत्या वेळी ना यांना भलतं काहीतरी आठवत असतं. आणते आणते, आले ग घेऊन त्यांची टूलबॉक्स. आणि हे काय घातलंय अंगात? नवीन फॅशनचं म्हणून का वाटेल घेऊन आलेली दिसतेस? फिर फिर फिर, बघू बघू बघू. हा, मुलांच्या नाचामध्ये तो भोपळा मिरची असले कॉस्ट्युम घालतात तसलं काहीतरी दिसतंय. पाठीमागे वर, पाठीमागून बघू. आणि पाठीमागून तर असं वाटतंय की तुझ्या अंगात वारा तुझ्या कपड्यात वारा शिरलाय आणि आता तू अलगद हवेत उचलली जाणार आहेस. काय हो, एकाच किमतीत ड्रेस, बलून आणि तंबूची कणात विकणं त्या दुकानदाराला कसं काय परवडत असेल? आणते तुमची टूलबॉक्स. काय हो प्राध्यापक, इतकं काही वाईट नव्हता वासंतीचा ड्रेस. उगाच दुखावलं तिचं मन. मी विनोदानं बोलत होतो. अर्थात तुमचंही बरोबरच आहे म्हणा. तिला जर विनोद कळलाच नाही तर ती दुखावणारच. आणि आमच्या वासंतीला विनोद कळणं म्हणजे राखी सावंतने भजनावर डान्स करण्यासारखं आहे. आणि आता टूल बॉक्स घेऊन काय करताय? माझ्या रायटिंग टेबलचा एक पाय तुटलाय, तर उरलेले 3 पाय मी कापून टाकणार आहे. 4 बाजूला 4 भोकं टाकणार आहे आणि त्याचा मस्त कॅरम बोर्ड करणार. अहो मग ते आत्ताच कशाला करता? पाहुणे मंडळी यायची असताना. त्यापेक्षा थोडी मदत करा ना वासंतीला. मदत? मी काय मदत करणार? टेबलावर डिशेस मांडायला घ्या. हा, असं नाही म्हणत मी, ते करू आम्ही दोघी. पण तुम्ही निदान तिला बरं वाटेल असं काहीतरी बोला ना. तिला कामाला उत्साह येईल असं काहीतरी. मी खरंच तिच्याशी इतका वाईट वागतो का हो? नाही, इतक्या वेळच्या निरीक्षणानंतर तुमचं मत काय झालंय? नाही, तुम्ही विशेष वाईट वागता असं नाही. सगळे नवरे इतकं वाईट वागतातच. बायको बिचारी मरते घरासाठी. तिची बिचारीची एवढीच अपेक्षा असते की नवऱ्यानं म्हणावं, बाई तू आहेस म्हणून हे घर चाललंय. बस एवढ्यानच तिचा सगळा श्रमपरिहार होतो. ठीक आहे, तुमची टूलबॉक्स. मी अरुणची वाट पाहत बाहेर थांबते. प्राध्यापक, काही मदत हवी आहे का? अरे देवा, नाही, एवढी घरासाठी मरतेस. मला तर वाटतं तू आहेस म्हणूनच हे घर चाललंय. घर चाललंय म्हणून मी चाललोय. मी चाललोय म्हणून सगळंच चाललंय. तुला आठवतं या घरात जेव्हा तू पाऊल ठेवलंस तेव्हा हे घर थोडस कल्लं. घर कल्ल्यावर मीही कल्लो. मी कल्ल्यावर मला कळलं की सगळंच कळलं. अहो काय बोलताय तुम्ही? जरा थांबा थांबा, मी मेंटल हॉस्पिटलला फोन करते. अगं अरुणा बघ ना हे कसं करतायत. हॅलो हॅलो, मेंटल हॉस्पिटल. बिंडर लोक भरली आहेत सगळी. चार दिवस प्रेमाचे, 4 दिवस प्रीतीचे, 4 दिवस प्रेमाचे. प्रेमात येऊन खोटच का होईना पण जवळकीचं बोलणाऱ्या आपल्या या नवऱ्याला या बाईनं असं तोडून टाकायला नको होतं नाही का? अहो अशा छोट्या छोट्या गोष्टीतच तर प्रेम ओसंडत असतं. म्हणा की नवरे मंडळी काही कमी नसतात बरं का. आपल्या बायकोच्या नातेवाईकांना, विशेषतः तिच्या आई वडिलांना तिच्या तोंडावर नावं ठेवायची हा या दुष्ट नवरे मंडळींचा आवडीचा खेळ. एकट्या नवऱ्यांना दुष्ट म्हणायचं काम नाही, सांगून ठेवतो. तुम्ही बायका नाहीत वाटतं आपल्या सासरच्यांची उणी दुणी काढीत. काढत असतील,
पण ते त्यांना प्रत्यक्ष सोसावं लागतं ना, म्हणून. परवा तुमची बहीण कसं बोलली मला की तू दिलेल्या साडीचा रंग एकदा पाण्यात घातल्याबरोबर गेला. अगं मग गेला रंग, तर तिनं तसं काही सांगायचं नाही? अहो, तुमच्या बहिणीची भाषा कळत नाही तुम्हाला. रंग गेला याचा अर्थ स्वस्तातली साडी घेतली. खरं काही रंगबिंग गेलेला नव्हता, जरा फिकुटला होता इतकंच. आणि तो फिकुटलेला रंग तुमच्या बहिणीला इतका छान दिसत होता, त्या काळ्या आहेत ना म्हणून. हा, उणी दुणी म्हणतो ना, ती हीच. बरं बाई, गोऱ्या आहेत असं म्हणते, आत्ताच पिठाच्या गिरणीत आल्यात असं म्हणते. पण म्हणून काय तुम्ही माझ्या वडिलांना कुठं काय बोलायचं याचा पोचच नाही असं म्हणायचं? अगं माझी आई, कुणासमोर भांडतेस याचं भान ठेव जरा. सांगून उपयोग काय म्हणा, बाप तशी पोरगी. काय म्हणाला? अगं म्हणजे इथे आपण प्रेक्षकांना दुसऱ्यांच्या संसाराचं चित्र दाखवायला आलोय ना, मग त्याच तिकिटात आपल्या संसाराचा तमाशा कशाला दाखवायचा? मंडळी, गैरसमज नको. आमच्या दोघांचं प्रेम अजूनही शाबूत आहे बरं का. आणि तू आज चल दाखवतो तुला. हो बाई, मधू, संध्याकाळच्या गाडीनं आई यायची आहे. हो, तुला काय माहित? अरे सकाळी तार आली होती तू ऑफिसात गेल्यावर. हे बघ, तुला जर खूप आनंद झाला असेल तर तो माझ्यापासून लपवून ठेवण्याचं काही एक कारण नाहीये. नाही कसं कारण आहे. माझी आई येणार असली की तुला प्रचंड दुःख होतं, मग मला आनंद होऊन कसा चालेल? जाऊ दे, मी आजच मण्याकडे राहायला जातो. तुझी आई गेली तुझी आई परत गेली की मी परत येईन. ए मधू, एवढं काय रे माझ्या आईनं तुझं घोडं मारलंय? अगं घोडं नाहीये म्हणून मारलं नाहीये, असतं तर तेही मारलं असतं. बाकी आता आली की एक घोटाळा करायचा शिल्लक ठेवायची नाही. उगाच काहीतरी ना वाटेल ते बोलू नकोस. अरे माझी आई आहे ती, तिनं मला जन्म दिलाय. हा तर तिनं केलेला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आहाहाहाहा. हे सगळं ना तू तिच्या पाठीमागे बोलतोयस, ती समोर आली की बोल ना. अगं मी खूप बोलीन ग, पण तिची टकळी थांबायला हवी ना. आल्यापासून नुसती वचवच वचवच वचवच. एमद्या घ्या आले म्हण्या भाऊजी. आता दोघं जण बसा, यथेच्छ निंदा करीत माझ्या आईची. काय रे मध्या, वहिनींचा पारा भलताच चढलेला दिसतोय. मरू दे रे, मी आता इथं फक्त 4 घटकांचा सोबती आहे. का काय हार्ट अटॅक वगैरे येतोय की काय? येडायस का रे? 4 घटकांचा म्हणजे या जगातला नाही, या जागेतला. कुठे जाणार आहेस ही जागा सोडून? हो, 4 दिवस तुझ्याकडे राहायला येणार आहे. ती बया परत गेली की मी परत येईन. बया कोण? सासू. अरे सासू कोण? अरे माधवीची आई रे, ती यायची आहे इथं. आल्यापासून नुसती वचवच वचवच वचवच. हे म्हणूनच आज रात्री मी तुझ्याकडे राहायला येणार आहे. माझ्याकडे कसं शक्य आहे? अरे मी स्वतःच घर सोडून तुझ्याकडे आलोय राहायला. हा, तू का घर सोडलंस आता? अरे तुझी सासू येणार आहे आणि माझी ऑलरेडी आलेली आहे. या सासवा म्हणजे ना कबाब में हड्डी आहेत बघ. तुला सांगतो म्हैस परवडली रे, पण सासू नको. खरंय रे, खरंय मध्या. तुला सांगतो, माझी सासू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप करत बसते आणि वर ढोल नाचते. अरे तुला सांगतो, रात्री झोपल्यावर आहा काय घोरते, गोठ्यात झोपल्यासारखं वाटतं. अरे तर काहीच नाही, आमच्याकडे काहीही कारण नसताना शॉपिंगला जाते आणि न होणारे न शोभणारे कपडे घेऊन येते. कधी कधी ना मला असं वाटतं सणकन आवाज काढावा. लाज नाही वाटत तुम्हाला आपल्या सासवांची अशी टिंगल उडवत बसायला? आपल्या आईविषयी असं ऐकून घ्यायला आम्हाला कसं वाटत असेल? म्हणून तर मी माझ्या बायको समोर असलं काहीही बोलत नाही. जे बोलायचं ते इथे येऊन बोलतो. पण मी म्हणतो लपवा छुपी हवीच कशाला? माणसानं सत्य सांगायला घाबरायचं कशाला? आहे आपली सासू म्हैस तर बोलायचं. तुला वाटत असेल रे असं, मला नाही वाटत. तुला कशाला वाटेल? आता आल्याबरोबर बघ म्हणे लगेच सुरू होईल.
छबडे किती वाढलीस गो. बछडे जरा विश्रांती घेत जा गो. चिमणे जरा दूध पीत जा गो. तुला सांगतो दारात फक्त म्हैस बांधायची बाकी आहे आता. अरे हे तर काहीच नाही. आमच्याकडे बघायला होतास तू. मुलीला मांडीवर घेऊन तीट काजळ लावून जो जो गाई एवढंच बाकी असतं. उठ जो जो गाई. जावई तुमच्यासारखा, मग त्यांनी तरी नको आपल्या मुलीची काळजी करायला. घेऊन जावा ना मुलीला आपल्या घरी. किती प्रकारांनी सुचवलं, पण डोक्यात प्रकाश पडेल तर ना. अहो पण लाड करतात ते तुमच्याच बायकोचे ना. ना 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 ना, नुसत्या माझ्या बायकोचे नाहीत, स्वतःचेही करते. इथं आल्यापासून औषध, जेवण, फ्रूट ज्यूस एक वेळ चुकायची नाही. फुकट आहे ना सगळं. तुला सांगतो मध्या, आणखी पुढची 30 वर्ष तरी यातून सुटका नाही. अर्थात त्याआधीच राम बोलो बाई राम. काय हे भाऊजी, तुमच्या जिभेला काही हाड? हाड 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 माझ्या फक्त जिभेलाच नाही आहे, पण सासूबाईंच्या सबंध शरीरात कुठंच नसावं. पण ते ठीक आहे, जाऊ दे. येतो मी. सावकाश जा रे, काळजी घे. आता जे नशिबात असेल ते होईल. प्लेगच्या साथीत, अवर्षणात, अतिरेक्याच्या हल्ल्यात, अगदी करोनात देखील काही लोक जिवंत राहतातच ना. आता तशीच आशा बाळगायची. जगलो वाचलो तर बसू. बघितलंस 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 आपली बोलतो ते मात्र तुझ्या मनाला लागतं. जाऊ दे, आता आंघोळच करतो तुझ्या आईच्या नावानं. आता कोण आलं? अय्या. आणि हे बघ, ती म्हातारी जर 4 दिवसांपेक्षा जास्त राहिली ना तर माझ्यासारखा बेकार माणूस कोणी नाही. नाही रे बाबा, 4 दिवसातच परत जाणार आहे. अगं आई, तू मलाच म्हणत होतास ना म्हातारी. छे छे, तुम्हाला कसे म्हणतील? माझ्या आईला म्हणत होते म्हातारी. हा मग असू दे. अगं आई ग, किती वळलाय ग माझा छोबडा. आता मी आले ना, आता मी तुला खायला करून घाली ना माझ्या बछड्या. घाला हो घाला, कधीपासून बिचारे उपाशीच आहेत ना. पण आई, तू आज अशी अचानक कशी काय आलीस? अचानक कुठे? चांगली तार पाठवली होती की. ती तार तुमची होती? अगं त्यात फक्त आई एवढंच लिहिलं होतं. आम्हाला वाटलं ती माझी आई येणार आहे म्हणून तर हे घर सोडायला निघाले होते ना. आई आई ग, कुठे जाणार होतं ग माझं लेकरू घर सोडून? घरातच किती वाळलं गो माझा चिमणा. पेलाभर दूध तरी पीत जा रे नागोबा. मध्ये मध्ये पेरू खात जा रे माझ्या पोपटा. झाले, सगळे पक्षी प्राणी संपले. आई आता चल, हात पाय धुवून घे बघू. चल हळू जा हा, सावकाश हा. आई, खाली वाकून काय शोधतीयेस? अरे मेल्या कमरेतच वाकलीये मी. अरे विसरलंच होतो. जा हा, चाली 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 चाली. मेल्या. गंमतच झाली नाही. आपल्याला वाटलं तुझी आई येणार आहे आणि आली माझीच. गंमत आहे. हे बघ, अशी किती वेळ रागानं पाहत उभी राहणार आहेस? हे बघ, आय एम सॉरी. मी नको होतं तुझ्या आईला असं वाटेल तसं बोलायला. मला माझ्या आईबद्दल जे वाटतं तेच तुला तुझ्या आईबद्दल. आय एग्री. तुला मला शिक्षा करायची वाटतेय का? मग कर. तू असं कर, मला मार, पण हळू मार. इथं मार इथं मार. अगं आई गो, पोटात मारलं माझ्या. काय झालं रे? उंटा. हा मंडळी, काय हो वाटतंय तुम्हाला? आमचा तर फारच गोंधळ उडालाय हो. सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की तरुणायात माणसं प्रेमात पडतात आणि त्या प्रेमाचे 4 दिवस सरून गेले की ते प्रेम विसरून जातात. पण एकूण पाहणीवरून असं दिसतंय
की मनुष्यांची स्मरणशक्ती बऱ्यापैकी असते आणि तसेच काही खास कारण असल्याशिवाय ती प्रेम विसरत नाही. संसारामध्ये भांडत चिडत एकमेकांना दुखावत राहतात, पण सवयीनेच का होईना एकमेकांवर अवलंबून राहू लागतात. एकमेकांना लाडक्या नावाने हाका मारून सोडून देतात, पण हाक मारावी न लागताच एकमेकांची गरज पाहून धावून जातात. उतरत्या वयात तर प्रेम दिसेनाच होत. ते दुसऱ्यावर केलेलं प्रेम नसतं, तर स्वतःवरच केलेलं असतं. कारण या वेळेपर्यंत जोडीदार आपल्यात आणि आपण जोडीदारात मिसळून गेलेलो असतो. दोघांचं झालेलं असतं एकच माणूस. अहो, मग कोण प्रेम करणार आणि कोणावर? संसाराचा अर्थच आहे प्रेमाचा सहवास. मग संसाराला काहो व्हावा प्रेमाचा दुस्वास. वर्षामागून वर्षे जाती तरी नसरते प्रेम. किती दिवस प्रेमाचे असा कोणी न द्यावा नेम. मला विसरायचंय ते सगळं, पण हे पाय, हे शरीर असेपर्यंत मला काहीही विसरता यायचं नाही. त्यांनी मला एखाद्या लाजिरवाण्या रोगासारखं झाकून लपवून ठेवलं, माझी काहीही चूक नसताना. कमळ, तुला माहितीये, अगं आई औषधं घ्यायची कसली कसली. नको होते मी बाबांना, त्यांनीच घ्यायला लावली ती तिला. आणि तरीही मी आलेच या जगात रोज त्यांच्या पापाचे जळते ठसे त्यांच्या मनावर उमटवायला. हा रमेशचा लायटर ना ग? माघारी जाताना वहिनी मागत होती ना तो. रमेशची वस्तून वस्तू तिला हलवायची होती इथून. माझी सावली सुद्धा पडायला नको होती तिला त्याच्यावर. अगं पण तिला एक नाही कळलं, रमेशचे श्वास या खोलीभर विखुरलेत, ती कशी नष्ट करणार होती ते? आणि त्याचा आवाज सतत माझ्या कानात घुमणारा, तो कसा ती नष्ट करणार होती? आम्ही सतत एकमेकांचा अत्यंत द्वेष केला. या घरात एखाद्या महाराणी सारखी आली ती, माझं मन तुडवत खुशाल, आणि जाताना भिकारणी सारखी दीन होऊन गेली माझ्यामुळे. माझ्या सगळ्या द्वेषाचं विषारी टोक सतत तिच्या गळ्याचा वेध धरून बसलंय. हा बाण कधीतरी सुटावा एकदाचा, म्हणजे मी मोकळी होईन, स्वस्थ होईन. अगं कमळ, तुला कळत नाहीये, रमेशचा श्वास अजूनही रेंगाळतोय ह्या लायटरवर. खटकन अंगठा दाबला की ज्योत उसळायची आणि त्याच्या पिंगट डोळ्यात ती उमटायची. ओल्या ओठातून वासनेच्या दर्पासारखा धूर निघायचा. आणि मग त्याने निश्वास टाकला की तो त्याच्या नाकपुड्या आक्रमकपणे फुलायच्या. मला अजूनही येतोय तो उग्र भरड दर्प सिगरेटचा.
कमळ, तुला आठवतंय रमेशची वरात आली तेव्हा मी व्हरांड्यात होते. रमेश आणि त्याची बायको गाडीतून उतरल्या तशी रमेश तिच्या कानात काहीतरी कुजबुजला. ती खुदकन हसली तशी तिच्या मुंडावळ्या चमकन हलल्या. ते स्वतंत्र जग होतं, फक्त त्या दोघांचं. मला त्यात जागा नव्हती. मला सतत वाटत राहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीतून त्यांची प्रेत निघावी. काय मास्तर साहेब, गधडी काय, नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ, मार पेंजूचं घेत येडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समजा माज, तव येशील गुंडाळत लाज. माझी चाटत येशील पोट. मी म्हणाल काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भी. मी म्हणाल जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात दावी धरायला वाटत बाहेर. मग काय उग वळवळ करते किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवतेस बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, ओहो आहा, हाऊ स्वीट, लवली, चार्मिंग, ब्युटी. समजे धरत्यात मंजूचे पाय. कुत्र्यावानी भोळीन गोंडा, तर ते पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिले. हे मंजू, हाय फिलिप. Manju Ben came to. How do you do? Come, go hang your garden. I beg your pardon. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्यांची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठूनचा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नदरला जेव्हा नदर भिडल, माझ्या पाणी पडल. म्हणून राणी तुझ्यावर झालो मी फिदा. क्या खूबसूरती कैसी अदा. मग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राम. मी मात्र कावठीच बोलेन, मनाची गाठ हळूच खोलेन. गालावर चढून लाजाची लाली, नजर जाईल अलगद खाली. त्याला म्हणून हे काय असं लोकात उगाच होईल असं. कुंपण पात्र साडीची धाव, टिटवीने धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोळा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथात बसून, म्हणून कसं बिकट पण हो माझी सून. दरबारात रक्त्या मोठीत नाक म्हणते राजाचा मंजुरी राग. तोडणं बांधानं रांगोळ्या काढा, तोडणं बांधानं रांगोळ्या काढा. त्या अशोक्याला शिकवीन चांगलाच धडा. मी म्हणा महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्यास ठोका. शिशाचा रस त्याच्या कानात होता आणि लसला सुरीनं करत छाटा. त्या मास्तराला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटून काढून चापकानं फोडा. राजा म्हणत भले हुशार, धाडून द्या घोड स्वार. जेव्हा राजाचं शिपाई धरत्या तुला म्हणशील म्हणजे सोडी मला. धरशील पाय आणि लोणशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा ए, तुझा ओ, तुझा नो, तुझा नो, तुझा शा, भोग आता गप तुझ्या कर्माची फळं. तुझ्या चुरू चुरू जिभेला कायमचं टाळ. महाराज म्हणतील ह्याची गर्दन सोडा. जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजूदेवी तुला शरण. मी म्हणा शरण आल्यावर देऊ नये मरण.
असं मला समजत नाही. राजमाते, तू खोटं बोललीस. तुला ठाऊक आहे तुला काय हवंय ते. तुला तुझा कर्ण हवा आहे. कर्णासाठीच हा सारा आक्रोश, ही अंतःकरणाची तडफड. फक्त कर्णासाठी? फक्त कर्णासाठी नाही. मला माझी सारी मुलं हवी आहेत. मला माझा कर्ण हवा आहे. मला माझे पांडव हवे आहेत. माझा कर्ण. पण कर्णावरती माझा काय हक्क उरलाय आता? माझ्या पोटचा गोळा. पण मी त्याचा अफेर केला. त्याच्या जन्माची वैरीण ठरले. कधी मांडीवर घेऊन अंगाई म्हटली नाही. कधी माझ्या हातानं 2 घास त्याच्या तोंडात भरवले नाहीत. कुबेराच्या संपत्तीवर अधिकार असताना मी त्याला म्हणंग्यांच्या घरात माझ्या हातानं लोटला. ऐहिक जीवनाची सारी वैभव त्याच्याकडून हिरावून घेतली आणि कमजात पणाचा कायमचा कलंक त्याच्या ललाटी लावून ठेवला. चांडाळणी, तू जर त्याची खरी आई असतीस तर तू जगाला ओरडून सांगितलं असतंस की कर्ण सूतपुत्र नाही, तो अनाथ पोरका नाही, तो माझा, पांडवांच्या मातेचा, भीष्माचार्यांच्या सुनेचा, पंडूराजाच्या पट्ट राणीचा थोरला मुलगा आहे म्हणून. पण ते धैर्य मला झालं नाही. आजही होत नाही. पण आज मात्र कर्णाला सांगायचा धीर मला दाखवलाच पाहिजे. आज रात्री मला कर्णाकडे जायलाच हवं. उद्या कर्ण पांडवांचा वध करणार आणि 5 पांडव कर्णाला मारायचा प्रयत्न करणार. नाही, उद्या सकाळ उजाडायच्या आत माझ्याच्यानं जे होईल ते मला केलंच पाहिजे. देवा, एक घटकाभरच माझ्या पाठीशी उभे राहा. कुंतीचं दुःख तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाला कळणार आहे? नमस्कार. 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 म्हटलं खूप दिवसांनी भेट झाली. काय म्हणतात बहिणी? बालबच्चे ठीक? छोट आता मोठं झालं असेल नाही? खूप गोड पोर. अरे हो, आणि ते इन्क्रीमेंट अखेर तुम्हाला मिळालं का हो? आणि जागेचा विषय काय? जागेचा प्रश्न सुटल्यासारखा आहे, पण गैरसोयी आहेत. नाही नाही नाही, गैरसोयी छान नाहीये. जागेचा प्रश्न सुटला हे छान. शरीर तिथे व्याधी आणि जागा तिथे गैरसोयी असायच्याच. आजकाल जागेचा प्रश्न खूप बिकट बनलाय नाही? तुम्ही हा तुम्हाला म्हणतोय, फ्लूतनं केव्हा उठलात? अजून जरा अशक्तच दिसता. काय काय म्हणाला? तीच भरत नाही. या रेशनच्या अन्नात काही दम नाही म्हणता. गुरांचा कसबा सुद्धा सकस असेल तुलनेनं. काय ह्या देशाचं होणार काही कळत नाही. आठवतं काही दिवसांपूर्वी भेटलो होतो तेव्हा मी तुम्हाला हेच म्हटलं की देशाचं काय होणार काही कळत नाही. काय अंदाज अचूक ठरतोय ना आपला? तेच वाईट आहे. वाईट अंदाज सहसा चुकत नाही. सगळे बुचकळ्यात पडलेले दिसता. तुमची नीट ओळख पटत नाही. काय बहिणी, नाही आठवत? पुरुषांची जातच मेली विसरभोळी. आत्ता केलेलं मग आठवत नाही. पण तुम्ही सुद्धा सांगू, तुमचं हे आत्ताच नाही हो, तेव्हाच भर सिनेमात जोरदार रडत होत. सगळे अंधारात, बाहेर न्या त्याला. मी म्हणतो लहान मुलांना सिनेमागृहात आणायचं कशाला? हॉरिबल बाबा. आजा त्याला बघताय काय? असा गलका करायला लागले. साहजिकच तुम्ही वैतागलात. मग तुम्ही त्याच्या कोवळ्या पारच्या भागावरून चोरून 2 फटके सुद्धा दिलेत. मी बघितलं. पण त्यांनी त्याचा स्वर वाढलाच. काळी 2 मधनं पांढरी 5 मध्ये गेलं. भयंकर गोंगाट. त्याला मागून, आलेले शोनू असं कशाला ललतो, कशाला ललू नको, असं कोणी केलं?
अहो पण अखेरपर्यंत तुम्ही मागे वळून पाहिलंच नाही. मीच होतो ना मागे. काय आहे, टिल्ली टिल्ली पोरं फार आवडतात आपल्याला, कारण आपल्याला पोरच नाहीत. आता विचारा का? कारण माझं लग्नच झालं नाहीये. नमस्कार, माझं नाव अनुराधा गुप्ते. पुणे पुरे शहर एक हे गिरीश कर्नाडांचं जे नाटक आहे त्यातला मी एक मोनोलॉग तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचं मराठी भाषांतर प्रदीप वैद्य यांनी केलेलं आहे. माझ्या आईकडे सोन्याची मोहनमाळ होती. 3 पदरी, 3 लाखाचा ऐवज होईल आज पाहिलं तर. जुना दागिना, भरीव मण्यांचा, आमच्या वारशातला. आंघोळीच्या वेळी ती तो उशीवर काढून ठेवायची. आता नेहमीचीच बाब होती ती. तसंच चालायचं. 2 दिवसाआधी आई आंघोळीवरनं आली आणि बघते तो मोहनमाळ गायब हो. तिच्या लक्षात यायच्या आत ही बया घाई आहे, उशीर झाला, चला लवकर चला लवकर असं करून पटापट तिला तयार करून गेली सुद्धा. मी वरच्या माळ्यावर पूजा करत होते, आईनं मला हाका मारेपर्यंत. मग हाका ऐकून मी खाली आले तर सगळा प्रकार लक्षात आला माझ्या. मग मी गाडी काढली आणि हिला शोधायला बाहेर पडली. तर ही ह्यांच्या घरापाशी हिच्या याराशी बोलत होती. तिला मी घातली गाडीत, पण तो हिचा यार, तो रिक्षावाला, तो पळाला. तो सापडला असताना तर सापडला असता दागिना. यू जस्ट वॉन्ट टू नो अरविंद? ठीक आहे, ऐक तर मग. वेस्ट इंडिजला मी नाटकाच्या प्रोजेक्टसाठी गेले होते. नट म्हणून नव्हे, डिझायनर म्हणून. सेट्स, कॉस्ट्युम्स आणि मुखवटे सगळं डिझाईन केलं मी. नाटक मुलांचं होतं. उत्साहाने तरारलेली 45 पोरं. आणि त्या नाटकाचा दिग्दर्शक होता फेदरिको. त्याचे आजोबा अमेरिकेत स्थायिक होते. पण फेदरिकोला लहानपणापासून अमेरिका कधी आवडलीच नाही. वयाच्या 14व्या वर्षी तो घरातून पळाला आणि थेट फ्लोरिडाला पोचला. तिथे 7-8 महिने पडेल ती कामं करून त्याने गुजराण केली. आणि एके दिवशी एका कार्गो बोटीत लपत छपत त्याने पोर्ट ऑफ स्पेन गाठलं. तेव्हापासून तो तिथेच आहे. मुलांना घेऊन नाटकं करतो फेदरिको. 62 वर्षाचा फेदरिको जेव्हा पोर्ट ऑफ स्पेनला आला तेव्हा तो 15 वर्षाचा एक गरीब मुलगा होता. अनवाणी फिरणारा, ना पायात पायताण ना अंगात पैरण. आज 47 वर्षांनी सुद्धा तो आहे तसाच राहिलाय. अजूनही शर्टाविना उघड्या अंगाने फिरतो. जेव्हा कफन पडेल अंगावर तेव्हाच झाकलं जाईल हे शरीर, असं त्याचं म्हणणं. फेदरिको टोप घातल्यासारखे शुभ्र कुरळे केस, नाविकासारखी रुंद तगडी छाती, मजबूत बाहू, वर्षानुवर्षे उन्हात तळपलेला तांब्याचा देह, धुळाच्या कमावलेल्या चामडीसारखी घट्ट आणि ताणलेली त्वचा. आणि आवाजात समुद्रातल्या शंखासारखा घुमारा. एम्पेरर फेडरिको, बालसेनेचा बेदाच बादशहा. पण एका छोट्याशा खोलीत राहतो. भिंतीवरच्या खिळ्यावर 2 जीन्स टांगलेल्या, एका कोपऱ्यात स्टोव, 4-2 भांडी, दुसऱ्या कोपऱ्यात एक चटई उभी. रात्री अंथरली की बिछाना तयार. 3 लाकडी पेट्या. एका पेटीत फेदरिकोची नाटकं, दुसऱ्या पेटीत फेदरिकोची गाणी आणि तिसऱ्या पेटीत मुलांनी फेदरिकोला लिहिलेली पत्र. ही तिसरी पेटी म्हणजे फेदरिकोचा खजिनाच म्हणायचा. अगदी निवडक लोकांनाच बघायला मिळतो तो. अगदी निवडक लोकांनाच बघायला मिळतो तो. आणि जेव्हा कधी उघडला जातो तेव्हा ती एवढीशी खोली प्रकाशानं, रंगानं आणि समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यानं भरून जाते. 43 वर्षांचं हे संचित, ही पुंजी परावर्तित होते फेदरिकोच्या उन्मुक्त जीवन गाण्यांनी भरलेल्या नाटकामध्ये. फेदरिको, द पाईड पायपर ऑफ पोर्ट ऑफ स्पेन. जगभरातून लोक खेचल्यासारखे येऊन पोचतात फेदरिकोकडे. हा ना, झकास आहे की. आपण शहरात येऊन पोचलो
का मागं राहिलेले समदे सोम्या गोम्या नाही का? अगं आपलं घर न जोडलेली माणसं समधी म्हणजे काय फालतू आहेत का? सोडता येतं होय ते असं वाऱ्याला? तू मला पाहुण्यांशी बोल म्हणते, कसं ना आता? पाहुण्यांना शोधत बसू काय मी आता? टाइम नाही मला, सांगितलं ना. एअरपोर्टच्या त्या बाजूला त्यांची फॅक्टरी, कुठं शोधू मी आता? जाऊ 2 घंटे लागणार. हे बघ, ते काय नाही, माझ्या एकुलता एक भाचीची वटी आणि त्याची पूजा होणार, त्याचं मला काहीच नाही का? आम्ही कोण बी येणार नाही. नुसतं जेवायला पार तिकडनं 5 तास या, 5 तास जा, पूजा तिकडच व्हायला पाहिजे. अगं आता आपलं जुनं घर आहे तिथं, देव हाती, तिथला रिवाज आहे. तू मी आपण सगळे आपशिंग्यातच लहानाचे मोठे झालो ना. मग खर्चाचं जमत नसेल तर मी बघून घेईन, सांग पाहुण्यांना. नहीं गई भी मैं छानच करतो, मस्तच करतो. भाई शर्मा गया. आजपासून जयदीपचं नाव जयदीप शर्मा. बघ हे कसं मस्त दिसतं बघ. हा पार्ट जो आहे ना, म्हणजे तुम्हाला ब्लू दिसतंय ना, भिंतीवरचा ग्रीन स्क्रीन आहे, त्याच्यात ते बॅकग्राऊंड दिसते बघ. नॉर्मल दिसतंय. कारण मी ऍक्च्युली कॅमेरा इकडे माझा नोकरी. सॉरी. हा अडकलाय का? नाही, तूच अडकली होती, तुझं होतं. ही काय इथे नाही. ओके, माझा ओके. बोलतो मी. मी सांगतो निर्जळी. ओके, स्वच्छ घे. ठीक आहे. आता कसं आहे की व्हर्च्युअल असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. हा घे, एकदा रिहर्सल कर. ओके, लेट्स गो. आत्ताच्या आत्ता लगीन करून टाकू, चल. हँग झाली आमची स्वाती, हँग झाली आमची स्वाती, हँग झाली आमची स्वाती, हँग झाली. मला ऐकू येत नाही. घे ना रवी. तिकडे बघू, मग इकडे तिकडे बघू नका रे, मध्ये स्क्रीन मध्ये बघतो तू. हा, कळतं ते. आता आहे त्या पोझिशनला आहे. आता तुझ्या डावीकडून थोडी मागे वळ, अशी वळ ना, तुझ्या डावीकडे वळ. आलं लक्षात. अजून काय आहे, शॉट ओके झालाय, फक्त ते ग्लिटर जाते का मी बघतो. तुझ्या 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 लेफ्टला आहे अजून. नाही, ठीक आहे. किंवा अनुताई तू दुसरीकडनं असा पदर घे बघू, 1 मिनिट. नको नको नको, दोन्हीकडे ग्लिटर येईल, नको. नाही नाही, आय अंडरस्टँड. फक्त असा जो पदर आहे तो कमरेवर असा जर खेचून घेतलास तू, म्हणजे हे इकडचं जे दिसतं ना, हे ग्लिटर त्रास देत आहे का? हे त्याला टोक नाही का नाकाला भोक नाही? थांब, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे ग, थांब जरा. बर बाई, गोऱ्यात म्हणते, आत्ताच पिठाच्या गिरणीतनं आल्या असं म्हणते, पण म्हणून काय तुम्ही माझ्या वडिलांना कुठं काय बोलायचं आहे कळतच नाही असं म्हणायचं?
अर्चना, आडनाव साठे असून खोचक कसं नाही बोलता येईल? ती माझी वहिनी आहे माहिती ना, मी नणंद आहे तिची, तिलाच बोलते असा विचार करते आता. हा 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 बोलून टाक. नॅचरली चला टेक. हा काय आहे, माझ्या रायटिंग टेबलचा एक पाय तुटलाय, उरले 3 फोडून टाकणार आहे, 4 भोकं टाकणार आहे आणि मस्तपैकी कॅरम बोर्ड करणार आहे. डोळे वेळ मार तिथे. किती सुरेख समीक्षा केलीत हो तुम्ही. ती सुरेख समीक्षा केलीत हो तुम्ही.